नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। जळगाव शहरातलं राजकीय वातावरण अचानक तापल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जळगाव महापालिकेच्या एका कामाच्या कॉन्ट्रॅक्ट टेंडरच्या वादातून शहरातल्या बालाजी पेठेत महायुतीतील दोन सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि हा वाद थेट शनीपेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला। विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्यानं एकच गोंधळ उडाला। जळगाव महापालिकेच्या एका कामाच्या कॉन्ट्रॅक्ट टेंडरवरून भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिंदे सेनेचे राहुल ठाकरे यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता। या टेंडरबाबत दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्यानं शहरातील राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं होतं। महापालिकेच्या रस्ते आणि गटारीच्या ठेक्यावरून माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिवसेनेचे राहुल ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला। कैलास सोनवणे यांनी या कामासाठी टेंडर भरलं होतं। त्यांच्यासह इतरही काही लोकांनी टेंडर भरलं होतं, मात्र त्या लोकांना टेंडर मागं घ्यावं म्हणून कैलास सोनवणे यांनी राहुल ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणल्याची चर्चा आहे। यावरून कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली होती। शनिवारी दुपारी शहरातील बालाजी पेठ परिसरात दोन्ही गट अचानक समोरासमोर आले। सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला, मात्र काही वेळातच हा वाद उग्र रूप धारण करत दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि हाणामारी सुरू झाली। यामध्ये एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांवर शिवीगाळ केल्याचा आरोप देखील दोघांकडून करण्यात आला। त्यानंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी थेट शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलीस ठाण्यातही वातावरण टाईट झालं। दोन्ही गटांनी पुन्हा एकमेकांवर धाव घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं पोलीस ठाण्यातच मोठा गोंधळ उडाला। या हाणामारीत विद्यमान नगरसेवक कल्पेश सोनवणे तसेच माजी नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल सोनवणे, सागर सोनवणे तसेच विरोधी गटातील शैलेश ठाकरे आणि हितेश ठाकरे जखमी झाल्याची माहिती समोर आली। पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले। यावेळी खुर्च्यांची फेकाफेक आणि आरडाओरडा झाल्यानं पोलीस ठाण्यात काही काळ युद्धभूमीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह दिसताच पोलिसांनी तातडीनं त्यात हस्तक्षेप केला, मात्र जमाव अधिक आक्रमक झाल्यानं पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्ज करावा लागला। त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। राडा झाल्याचं पाहिलं म्हणजे दोन गटात वाद झाल्याचं पाहिलं म्हणजे नक्की काय घटना आहे, काय कारवाई केली? मागच्या इलेक्शनमध्ये कल्पेश सोनवणे आणि त्याच्यासमोर एक राहुल ठाकरे हे दोन उमेदवार म्युन्सिपल इलेक्शन लढले होते। आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते, त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्याच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होतं। त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचं मारहाणचं वगैरे झाले होते। मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते। मग त्यांच्या दोन्ही लोकांचं फिर्याद नोंदवणं चालू होत्या। एकाला एका रूममध्ये, दुसऱ्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसून घेतलं। मग ही जेव्हा घटना ते रोडवरती मारामारी झालं होतं तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते। मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलास सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं। मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूममध्ये आणि बाहेर पण होते। ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटामध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे। सर किती जण जखमी किती जण? म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडत आहे। सर्व आता पोलीस स्टेशनला बसून आहे, म्हणजे आम्ही तर एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो। आता घटना होऊन फक्त 1 तास झालेला आहे, म्हणजे ते पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते। एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो। दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। माजी नगरसेवक कैलास सोनवणे कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोण आहेत कैलास आप्पा सोनवणे? जळगाव शहरातील माजी नगरसेवक, स्थानिक राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व,
पूर्वी विविध आघाड्यांमध्ये सक्रिय, सध्या भाजपशी जवळीक असलेले नेते म्हणून ओळख. घरकुल प्रकरणात आरोपी, हत्या, खंडणी आदी गुन्हे दाखल. धमकी देऊन, जबरदस्ती करून, राजकीय व इतर प्रभाव टाकून ठेके मिळवणं आणि इतरांना ठेके घेऊ न देणं अशी ख्याती असल्याची चर्चा. आता देखील विकास कामाचे ठेके घेण्यासाठी भरलं होतं टेंडर. कुटुंबही स्थानिक राजकारणात सक्रिय. पुत्र कल्पेश सोनवणे व कन्या प्रतीक्षा सोनवणे दोघेही विद्यमान नगरसेवक. पत्नी भारती सोनवणे भाजपकडून जळगावच्या माजी महापौर. कन्या प्रतीक्षा सोनवणे महापालिका निवडणुकीत रेचकीमधून विजयी. घडलेल्या घटनेत प्रतीक्षा सोनवणे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या पतीकडून कैलास सोनवणे यांना मारहाण. जळगाव जिल्ह्यात सध्या सरकारच्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री असून सत्ताधारी पक्षातीलच नेते आणि कार्यकर्ते भर रस्त्यात तसेच पोलीस ठाण्यात हाणामारी करत असल्यानं या घटनेकडे मंत्री महोदय कसं पाहतात आणि संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाण्यातच कायदा सुव्यवस्थेचा फज्जा उडवल्यानं जळगावच्या राजकीय वर्तुळात या घटनेची सध्या तीव्र चर्चा सुरू आहे. मोहन दुबे, LS मराठी, जळगाव.